जसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखेत आहे। माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा। हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा। आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा। विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। ज्ञानेशो भगवान विष्णु, निवृत्तीर भगवान हरा। सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। ओम नमो सद्गुरु मारुतिर्नाम यस्य पिता माता रायिर्नाम यस्य तन्नमामेति संगिनी। ये दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधले राखीत आहे माझे वाणे तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा। उपस्थित असणारे प्रभू प्रिय सज्जन आणि माता बहीण, आज भगवान दत्तात्रयाच्या दरबारामध्ये आणि श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबा यांच्या पावनभूमीमध्ये सद्गुरू बाबांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही आपण सर्व भक्तगणां मिळून हा पुण्यतिथी सोहळा पार पाडलेला आहे। ह्या पुण्यतिथी सोहळ्याचं हे काल्याचं कीर्तन म्हणजे ह्या सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने आपण सर्व भक्तगण करून राहिलेले आहोत। या कार्यक्रमामध्ये सुरुवातीपासून उपस्थित असलेले आमचे सर्व हरिभक्तिपरायण परम आदरणीय सर्व संत मंडळी, आदरणीय सर्व गायक वादक, अन्नदान करणारे, काम करणारे आणि सर्व प्रतिष्ठित सर्वांचं आम्ही सुरुवातीलाच अभिनंदन करतो की आपण बाबांची खूप चांगल्या प्रकारची सेवा पार पाडलेली आहे। लाइटिंग करणारे त्यांचे वायरमन असतील, पवारसाहेब त्यांचे सहकारी, त्याचप्रमाणे साऊंडचे सगळे करणारे हे सगळं मंडळी सर्वांचंच आम्ही अभिनंदन करतो। सद्गुरू बाबांनी आपल्याकडून ही सर्व सेवा करून घेतलेली आहे
आणि भविष्यामध्ये जे जे असतील, जे जे येतील त्यांच्याकडून बाबा करून घेत राहणार आहे. आपण फक्त निमित्त मात्रम भव्य सव्यसाची, आपण निमित्त मात्र आहोत. हरिभक्तीपरायण परम आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू ओंकार बुवाजी पहिल्यापासून इथं आहेत. नंदू महाराज तांबी यावर्षी इथं आले. आता आम्हाला त्यांच्या पिताश्रीचं दृष्टी चांगलं आठवत. गुरुवारचा दिवस होता. मंदिरामध्ये जवळजवळ 1 तासभर पूजा केली. बऱ्याच संतांचे फोटो. प्रवरेला स्नान केलं आणि पूजा करत होतं. मनुष्य कुठं याला महत्त्व नाही, त्याच्या आत काय आहे याला महत्त्व असतं. देवाजवळ असूनही माणसं रिकामीच असतात आणि देवाजवळ नसणारी माणसं ठसठसून प्रेमयुक्त अंतःकरणाने भरलेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून असण्यापेक्षा असणं, दिसण्यापेक्षा असणं कसं श्रेष्ठ आहे, सर्व संतांनी आपल्याला शिकवलेलं आहे. सद्गुरू बाबा ज्यांचा आपण पुण्यतिथी महोत्सव करतो, कुठल्या विद्यालयात गेले नाही, कुठं काही गेलं नाही. एकदा आमचे बाबूराव चौकदार होते. जे मुलं पखवाज वाजवत होते, काय धबड धबड वाजवता म्हणलं, लहान म्हणले आम्ही वाजव. बाबाला काय असं उठून एवढं बसता येत नव्हतं. बाबाला चौकदारनं ते फकाद आणला, बाबाने घेतला आणि लगेच बाबाला लागलं. बाबा चौकदार ज्ञानबा तुकाराम पावली करायला. बाबा म्हणजे सांगा आम्ही कुठे गेलो का शिकायला. तर त्यांच्या अंतःकरणाचा हा भाव होता, संप्रदायाच्या जिव्हाळ्याचा, तो एक वेगळा आगळा होता. जयाची द्वारी सोन्याचा पिपळ बाबाचा अभंग. अंगे असे रेडा बोले करील तर काय महाराज, असे म्हणायचे बाबा. त्याला आता आम्हाला काना मात्र सहन होत नाही. म्हणून अशा प्रेमळ अंतःकरणाने बाबा हे सगळं काम करत होते आणि त्यांच्याच कृपाशीर्वादाने आपण ही परमार्थाची वाटचाल करून राहिलेले आहोत. गेल्या 5 दिवसापासून ज्ञानेश्वरीचं पारायण, काकडा, हरिपाठ पारायण करणाऱ्या आमच्या सर्व मंडळीची खूप फजिती झाली. 180च्या स्पीडने गाडी दामटली. टायर रोडला लागलं की नाही असं झालं. आता रात्र लहान सोंग फार. थोड्या दिवसामध्ये हे सगळं बसवायचं होतं. असंच आहे आपलं. क्या जीवन की पकरी आस, हात मेलिया नाही तेरा. आता तुम्हाला पण कसं वाटतं? मला आम्हाला तरी वाटतं की अजून आम्ही 50-50 वर्ष मरणार नाही. पण आपल्या हातात आहे का? वाटते तसं आपल्या हातात नसते. ग्रासगिरी सत्ता नाही हाती. पण थोडक्यामध्येच आपल्याला काय करायचं ते आपण करून घेतलं पाहिजे. हे झाल्यावर करू, ते झाल्यावर करू, त्याचा उपयोग नाही. जे करायचे कल करेसो आज कर आणि आज करेसो अभी कर. परिवर्तनाकरता सगळं आपल्याला हे करावं लागते. परिसरामध्ये परिवर्तन करायचं आहे, समाजामध्ये करायचं आहे आणि शेवटी आपल्या मनाचंही परिवर्तन करायचं आहे. काही परिवर्तन करता येतात पण मनाचं परिवर्तन फार अवघड असतं. आणि निसर्गाचा नियम पाळला तर बाकीचं हे सगळं आपोआप बदलतच राहत. काही निसर्गता परिवर्तन होते आणि काही करावं लागते. मनाचं परिवर्तन करावं लागते. शरीराचं परिवर्तन आपोआपच होत असते. एखादा मनुष्य जन्माला आला, त्याचा बँड वाजतो, माणसं आनंद सोहळा पार करतात, तरुण होतो, चतुर्भुज होतं, काय करायचं ते करतो. पुन्हा हळूहळू हळूहळू म्हातारा होतो आणि चौघाच्या खांद्यावर जात असतो. एकाने काय केलं, आंबेच्या हापूसचे आंबे त्याने विचार केला की आता आंबे आपण विकल्यापेक्षा आता घेऊन तो गोडाऊन भरू आणि दिवाळीला विकू. मग प्रक्रिया करून नाही, आहे तसेच गोडाऊनमध्ये ठेवले.
आणि दिवाळीच्या अगोदर दसऱ्याला म्हणलं उघडून पाहू कसं आहे, तर एकही आंबाने ह्याला पयात झाल्या त्याच्या. आंबा चांगला होता त्यावेळेस होता, पण आता काल लोटला गेला तर निसर्गाचा खराब होणारच आहे. तसं शरीर आहे, तुम्ही किती याला सजवा आणि किती कसं चांगलं ठेवा, शेवटी हे कुरूप होणारच आहे. ज्या शरीराला पाहून तुम्हाला हातातला आरसा सोडा वाटत नव्हता, हे असं बहुवे आरसा आपण पे पहावया जैसा, पुढती जैसे काय उठी जे प्रीती. विठाला विठाला. ज्या माणसाच्या खिशात आरसा, मागच्या खिशात आरसा, संडास बाथरूममध्ये घरात दारात सगळीकडे आरसा, वय वर्ष 99 झालं आणि त्याला म्हणलं घ्या परदेशातून चांगला वेलजींचा आरसा आणला, तो म्हणजे फेकून द्या तिकडे. तुम्हाला तर आरसा फार आवडत होता, पण आता आरशात ज्याला पाहायचं ते पाहण्यासारखं राहिलंच नाही ना. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ही लक्षात घेतलं पाहिजे. कसं विपरीत झालं हे. तुझ्या म्हणण्याने एका हाकेला 1000 माणसं धावून येत होते, आता 1000 हाका एका माणसाला मारावं लागतात तरी कुत्रही येत नाही. मग आपण परिवर्तन केलं पाहिजे आपल्यात. दुसऱ्याचं परिवर्तन करण्यात टाईम चालला आपला, आपलं परिवर्तन आपण कधी करायचं. जोरी चढन घसे बसले सगळ्यांचे. त्याच्यामुळे मग आता जोवरी चढन गा तोवरी म्हणती माझा, जोपर्यंत पैसा आहे दाम करी काम वेळा, दाम करी कामाचं का. या ठाला विठाला. तोवरी म्हणती माझा, आहे तोपर्यंत माझं म्हणतात. इंद्रिये मावळली आला बाबूला. घरात मनुष्य पाय टाकण्याच्या अगोदर कोणी म्हणते नाना आले, कोणी म्हणते दादा आले, कोणी म्हणते काका आले, कोणी म्हणते बाबा आले. आणि मग हेच म्हणणारे त्यातलाच एक लहान मुलगा त्याचा नातू जर झाला तर तो रडायला लागला तर घरातली सुनबाई म्हणते बागुलबा आला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मग तुमच्या धुंदीत राहू नका. कसं विपरीत झालं पहा ना, कैसा विपरीत झाला तोची देह. ज्या देहाला सलाम करत होते त्याच देहापुढे आता तुला बागुलबा करून टाकलं. ठाला विठाला. संतांनी अशा धोक्याच्या रोडला असतात ना, धोक्याचे वळण, पुलावरून पाणी वाहत असताना गाडी घालू नका असे वगैरे लिहिलेलं असतं. म्हणून संतांनी हे बोर्ड लावले, त्याला बोर्ड फर्निचर म्हणतात. आमच्या सगळ्या मंडळीला माहीत. अपघात होऊ नये म्हणून
पण त्या फर्निचरला धक्का लावून बरेच माणसं अपघात करणारे असतात. पान म्हणले कैसा विपरीत झाला तोची देह नोहे दुजा. तोच ते शरीर आहे ज्या शरीराला माणसं वाकून मुजरा घालत होते, आज तीच माणसं ताट होऊन लात तुझ्यावर घालून आले, तरी अजून बेशरमासारखा तिथले तिथंच आहे. म्हणून हे शस्त्र हातातलं किती दिवस हातात ठेवायचं, कसं वापरायचं, कोणावर वापरायचं, याचं परिवर्तन करणं हे जीवन असते. परिवर्तन हे संसार का नियम आहे. गीतेचा संदेशच आहे ना. स्वामी रामसुखदासजी महाराज खूप कड़कड़ीने सांगायचे, जो आज तुम्हारा है कल किसी और का हो जाएगा, जो आज तुम्हारा है कल किसी और का था, परसों किसी और का हो जाएगा. परिवर्तन ही संसार का नियम आहे. शरीरामध्ये नाही म्हटलं तरी आपोआप परिवर्तन होते. आणि परिवर्तन हे सत्संगाने होणं त्याच्यात उद्धाराचा मार्ग आहे. आणि मग असे सांगितल्याप्रमाणे आंब्यासारखं नाशिवंत रूपाने होणं याच्यात पतनाचा मार्ग आहे. खूप खूप काही माणसाला असं वाटतं की नाही आम्हाला माघार माहीतच नाही, पण कधीतरी होईल ना. त्या माघार माहीत नाही, पण त्याच्याबद्दल तुझी इष्टित किती संपत्ती गेली, लोक तुला बरंही म्हणत नाही, सगळी अवस्था झाली, पण शेवटपर्यंत माणसाच्या काही लक्षात येत नाही. पण ह्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्याला आपल्या शरीर आणि मनासह परिवर्तन करायचं आहे. आणि ते परिवर्तन करून आपल्याला हे सर्व संतांचं सद्गुरूचं कार्य समोरच्याच्या हातात आपल्याला देऊन चालेल. हा मागे आम्ही सांगितलं लक्ष्मी यायचा गाळा असतो. या शिवावरून त्या शिवापर्यंत आपल्याला ढकलत न्यायचं असतं. आपण असं काही अभिमान करायचं कारण नाही की आम्ही या शिवान तेव्हा नेला. मग किती पेट्रोल टाकलं सांगा बरं. लक्ष्मीच्या गाड्याला पेट्रोल डिझेल लागते का? काहीच नाही. फक्त कळलं का त्यांना की आपल्या शिवावर गाळा आलाय, सगळे माणसं कामं सोडून जातात आणि त्या गाळाला वाजत गाजत दुसऱ्या शिवारावर नेतात. म्हणून आपण करण्याचा वृथा अभिमान कामाचा नाही. आपल्या अगोदर श्रीगुरूंनी त्यांच्या कार्याची सर्व तयारी केलेलीच असते. आपण फक्त नतमस्तक होऊन त्यांच्या सेवेमध्ये रुजू राहणं आहे. त्या शेवटच्या श्वासापर्यंत सश्रद्ध अंतःकरणाने त्यांच्या चरणी सदैव नतमस्तक होऊन आपलं काम करणं हे आपले कर्तव्य आहे. म्हणून ह्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्याला हे सर्व परिवर्तनीय विचार कृतीत करायला मिळतात आणि ऐकायलाही मिळतात. त्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने आनंद वाटत असतो. सगळं आता इथं 8च्या अगोदर इथे कोणी नव्हतं. अगोदर वायर म्हणलं माईक आणावं लागतात, सगळं करावं लागते विषय. नंतर मग हळूहळू माणसं येतात. काही माणसं पावर किती आले मग जाऊ आपण कीर्तन का. हां मग चाल झाल्यावर काही माणसं आले मग समजायचं की आता झालं सगळं. आणि झाल्यानंतर काला झालं तर पुन्हा कोणी राहते का? काला झाला आरती झाली की राहत नाही. हा जसा प्रत्येक कार्यक्रमाचा नियम आहे तसा जीवनाचाही नियम आहे. आपल्याला जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कोणत्या वेळेस कसं काय करायचं हे संतांच्या सहवासामध्येच आपल्याला कळतं. म्हणून संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लो. संत संगे अंतरंगी नाम बोलावे, कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे. हे सर्व संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सद्गुरू बाबांच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्या जीवनामध्ये हे सर्व परिवर्तनीय विचार अवश्य सापडल्याशिवाय राहणार नाहीत. आणि यामध्ये आपल्याला सगळं हे कार्य करून आपलं जीवनही आनंदी करायचं आहे. गेल्या 5 दिवसापासून आपण सर्व कीर्तन भजन पूजन ऐकून तृप्त झालेले आहात. आता काल्याचं कीर्तन आहे. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की मर्यादा आहे. चरित्र ते
चरित्र अगाध आहे आणि अगम्य आहे. अगम्य अगाध आहे म्हणून फक्त संतांनी मर्यादा घातली. गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर सगळीकडे आनंदी आनंद. आनंदे नगर डुमडुमरमीत. गोकुळातला आनंद जर पाहिला तर गुढिया तोर तोरण बांधलेत आणि भगवंताचे गुणानुवाद गायला लागले. त्याचबरोबर अन्नदान, जसं आपलं रोज सकाळ संध्याकाळ भक्तमंडळीने अन्नदान केलं. कोरोनामुळं 2 वर्षे काही करता आलं नाही, पण तेवढ्याच जोमाने सर्व भक्तमंडळी पुन्हा अन्नदान असेल, भजन पूजन असेल, सर्व सेवेला लागले. आजचे आनंददार आता अण्णा इथं बसलेले आहेत आणि आणखीन त्यांचे सहकारी रवी शेठ, आणखीन बालगावचे उस्तळ रवी शेठ आणि नवले अण्णा यांचं आज सर्व भक्तमंडळीला अन्नदान आहे. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लेनता, डुबने को अभिमान. ह्या 4 गोष्टी अति महत्त्वाच्या. घ्यायचं असेल देवाचं नाव घ्या आणि द्यायचं असेल तर अन्नदान द्या. लेने को हरिनाम, देने को अन्न. आपला वैरी असू द्या, पण तो जर थकलेला असेल तर त्याला जीव खाऊ घाला, त्याच्या पुढचं ताट ओढू नका. रामायण याच्याकरताच ऐकायचं आहे ना आपल्याला. रावण ज्यावेळेस घायाळ झाला, प्रभूच्या लक्षात आलं की आता रावणाला जेवणाची आणि विश्रांती आवश्यकता आहे. सांगितलं, रावणा तू थकलेला दिसतो, घरी जा, आराम कर, चांगल्या प्रकारचं पुन्हा जेवण खाऊन ये, मी तयारच आहे. आपलं तसं नाही, झोपेत कसा दगड टाकता येईल याचाच विचार, यालाच कलियुग म्हणतात. आणि याचाच सगळं असं आहे. जाणीवपूर्वक सगळ्या गोष्टी चालू आहेत. आम्हाला सर्वांचं कल्याण करायचं आहे, परंतु त्या सर्वांच्या कल्याणाकरता सर्वांच्या हिताचा मार्गही आपण स्वीकारला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून आपलं वैरी का असत नाही, त्याला अगोदर तुम्ही खाऊ पिऊ घाला, सगळं काय करा. देणे को अन्नदान, तरणे को लीनता. तरायचं असेल तर लीन होऊने जावे जेथे तेथे, आणि डुबायचं असेल तर डुबणे को अभिमान. ह्या 4 गोष्टी संतांनी सांगितल्या. आणि सर्व संत आता काही आलेत, काही येऊन राहिलेत, काही आता येऊन बसले. बरं आहे, संप्रदायाची आता महाराष्ट्राची जबाबदारी दिली महाराजांनी. जबाबदारी आली की एक केस कमी होते थोडा, परंतु चांगले सगळं. तेव्हा भगवंताचे चरित्र, जे भगवंताचा अवतार ज्यावेळेस झाला त्यावेळेस खूप खूप आनंद वाटला. गोपिकांना इतका आनंद होता. करणे ते नाही आता देवाविन काही,
देवाशिवाय दुसरं काही करायचं झाला. स्वतःच्या मुलाला आंघोळ घालायची, डोळ्यात काजळ घालायचं, पाळण्यात घालून झोके द्यायला लागले तर गाणे मात्र कृष्णाला म्हणत होते. दळण कांडत करत असताना कृष्णालाच गाणे म्हणत होते. घर कामं जरी करत होते, देह हे काम करी काय मन हे गोविंद देह काम करी. देह काम करत होतं पण मन ईश्वराच्या कृष्णाच्या ठिकाणी होतं. भगवंताच्या नावाचंच जय जयकार करत होते. असा हा सर्व आनंदी आनंद. भगवान लहानाचे मोठे झाले, आता रांगायला लागले आणि मग प्रभूच्या लीलेला सुरुवात झाली. कोणत्या दशेमध्ये भगवंतांनी चरित्र केलं हे अभंगाच्या पहिल्या चरणात. भगवंताने ज्या दशेमध्ये लीला केल्या ते म्हणजे बाललीला. रांगताना रांगत रंगणे चोरीत लोणे धावून धरती गवळणे ये दशे चरित्र केले नारायणे. ह्या दशेमध्ये
भगवंतानी चरित्र केलं. कोणत्यात? रांगता गोधने राखीत आहे. रांगता येते तेव्हापासून तर गाई राखेपर्यंत, आणि नंतर मग भगवान मथुरीला गेले. भगवंताचं जीवन तुम्ही बघा, एका बाजूने पाहिलं तर एवढा सगळा सर्व भक्तांचा गोतवळा, पण एकदा वृत्तीतून काढलं की पुन्हा नाही. गोकुळातून गेल्यानंतर कधी मोबाईल केला का मथुरीतून भगवंतांनी? त्यावेळेस काही मोबाईलची सोय नव्हती, पत्रसुद्धा नाही पाठवलं, भेटायला सुद्धा आले नाही. एकदा सोडलं. मथुरीत गेल्यानंतर द्वारकेला गेले, पुन्हा दिवाळ सणाला मथुरीला आले का? एवढं मोठं मथुरीचं राज्य आम्ही उग्र सणाला आजोबाला देऊन टाकलं, आजोबाच्या भेटीला सुद्धा नाही आले. आणि द्वारका एकदा एवढं सगळं द्वारकेमध्ये साधू संतांसह राहत होते, ती द्वारकाच बुडवून टाकली. पुन्हा कधी येऊन पाहिलं का कुठं द्वारका होती म्हणून? हे सगळं भगवंताचं चरित्र आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर आपण म्हणतो का नाही, आम्ही म्हणले 10 वर्ष झाले सुपारी खात नाही. काय म्हणले, 12 वर्षापासून दात पडले. मग हे असं आपलं काम असतं. भगवंताने हे सगळं, यालाच देव म्हणतात, ज्याला करताही येते आणि सोडताही येते. आणि त्याला जीव म्हणतात की ज्याला करता येत नाही, गुंतलेलं निघता येत नाही. तिमिराचे जाळे उगवणे, सगळी अशी अवस्था निर्माण होत असते. म्हणून भगवंताचं चरित्र अगम्य आहे, कळत नाही, कळूच शकणार नाही. अगम्य चरित्र आहे, अगाध आहे. फक्त त्याच्या लीलेचे वर्णन करणं आपल्या त्याला समाधान आहे, बाकी काही नाही. भगवंताच्या लीलेला सुरुवात झाली आणि पाहता आज ज्या घरामध्ये, उद्या त्या घरामध्ये, हे सगळं वर्णन करताना सगळ्या संतांनी खूप या लीलेचं वर्णन केलं. तुकोबाराय म्हणतात, प्रभू मला आता बाकीचं काहीच आवडत नाही, माझ्या वाणीने सदैव तुझे गुणानुवाद, तुझ्या लीलेचंच वर्णन व्हावं, अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण व्हावं. बस ऐसे देई प्रेम काही कळा, माझी वाणी तुझे वर्णी गुणना. आपली वाणी व्यर्थ कोणाची गुणानुवाद वर्णन करण्यात जाते. अहोरूपम अहोध्वनी उष्ट्राणांचे गृहे लग्नम गर्धभा शांतिपाठका परस्परम प्रशंसती अहोरूपम अहोध्वनी. अर्थ सगळ्यांना कळत, पण आपली वाणी याच्याकरता खर्च होते. तुकोबाराय म्हणतात, माझ्या वाणीने सदैव तुझे गुणानुवादच वर्णन केल्या जावेत. कान भरून ऐकेन तुझी कीर्ती, कानाने, वाचेने, डोळ्याने सदा माझे डोळे जळो तुझी. हे सगळं माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, तुझेच गुणनाम वर्णन करण्याकरता माझ्या वाणीचा उपयोग झाला पाहिजे. पण हे करत असताना मात्र अंगात ताकद दे. ताकदीशिवाय आता तुम्ही घरून इथं आले, थोडंफार चालता येते, गाडीवर का होत नाही, गाडीवर उतरून इथं यावंच लागते, चालावंच लागते की नाही. एक मनुष्य खाटीवर पडला, 4 महिने हॉस्पिटलमध्ये आणि 6 महिने घरी आहे, त्याला उठून बसायला 2 माणसं लागतात जागच्या जागी. आणि त्याला म्हणे चालतं का कीर्तनाला? तो काय म्हणतो, जाळा तुमच्या कीर्तन, माझा जीव चालला इकडे, करता येईल का काही? म्हणून तर प्रार्थना केली देवाने, जाऊ नको, काय गात्रे माझी पांडव, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. आपल्याजवळ हात आहेत तो पण हात सोडत असतो मनुष्य, आणि कुठं लावायचं हे फक्त पाय आहेत तोपर्यंत नको तिथं जात असतो, वाणी आहे तोपर्यंत अभद्र बोलत असतो. हे सगळं माणसाचं काम आहे. पण प्रभू माझी जोपर्यंत वाणी आहे तोपर्यंत तुझे गुणानुवाद गायला जावेत, फक्त त्याच्याकरता एक शक्ती दे. ऐसे दे प्रेम काही कळा, कळा म्हणजे ताकद, शक्ती. भगवंतानी हा जो अवतार गोकुळामध्ये घेतलेला आहे, हे तसं जर पाहिलं तर सोंग आहे, सोंग. आता पूर्वी सोंग काढणं या होळीच्या महिन्यात यायचे पहा, रोज वेगळं वेगळं सोंग काढायचं, कधी कृष्ण, कधी हनुमान, कधी कोणतं. आणि शेवटचं जे सोंग आणायचं त्याला तंट भिलाचं सोंग म्हणायचं, किंवा आणखीन त्याला काही वेगळं नाव. पाठीमागून सुरा खुपसायचा, पुढं तो दिसायचा,
मग ते सोंगाले समजा संपला याचा कार्यक्रम. जसं पाहुणा प्रेमाने गेला एखाद्याकडे, मग एक दिवस बासुंदी, एक दिवस गुलाबजाम, एक दिवस जिलेबी आणि पुरणपोळी. मग पाहुण्याने पिशवी पाहिली पाहिजे कुठं आहे आपली ते पुरणपोळी म्हणजे शेवटचा भेद. मग पुरणपोळी खाल्ली तरी डाराडूर झोपलेच. पाहुणे म्हणतात आम्हाला जायचं म्हणले नेवाशाला, चला तुम्हाला घेऊन जातो. मग याला काही अर्थ आहे का? लक्षात आलं पाहिजे ना कोणत्या वेळेस काय आहे सगळं. म्हणजे तपिला लक्षात आलं पाहिजे. सगळ्याच वेळेस माणसांनी कैकेयीने किंवा राजा दशरथाने प्रभू रामचंद्राला सांगितलं का वनवासाला जा? सांगितलं नाही. पण त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि त्यांचे मुख संमती हेच परवानगी मानली. ओळखलं प्रभूने की माझ्या प्रेमामुळे यांना बोलता येत नाही, परंतु त्यांना म्हणाही वाटत नाही की तू जाऊच नको, काय होईल ते पाहून. म्हणून वनवासात गेलेलं बरं. हे सगळं क्रिया आपल्याला दृष्टीवरून, पाहण्यावरून, क्रियेवरून हे ताबडतोब लक्षात आहे. शीतावरून भाताची परीक्षा करणाऱ्या आमच्या माता भगिनी असतात की नाही तर सगळा भात जळून गेला तरी अजून झालाच नाही असं म्हणलं. एक शीत पाहिलं की सगळा भात उतकायची गरज नाही. एक दोन माणसाची अंतःकरण पाहिजे, सगळ्याची पाहण्याची गरज नाही. एक दोनाच्या ते सगळ्यांच्या आपोआप शिरल्यासारखंच आहे सगळं. ठाला विठा सोंगाबद्दल बोलतो. सोंग म्हणजे तात्पुरतं असते. तसं आता सोंग काय माणसं, काही माणसं असं त्यांना सोंग असं मनुष्या गावात कोणी बरं पाहत नाही. शिवाजी महाराजांचं सोंग घेतलं. असा आयटी चालू होता मस्त तलवार आणि एकदम जसं किल्ल्याच्या पायऱ्या उतरून राहिला. दुसरं ते का अर्थ आपल्या गावातला उकडल्या पाहिलं म्हणले काय शिवाजी, अरे म्हणजे ते सोंग आहे. म्हणजे सोंग जरी घेतलं तरी ते उठवता आलं पाहिजे ना. नाही तर रामाचं सोंग घेतलं आणि लोकांच्या समोर बीर सिगारेट ओढून राहिला. ते रामायणामध्ये ज्यांनी ज्यांनी पार्ट केलं ना त्यांचं कायमचं कल्याण झालं, सुधरून गेली ती माणसं. आता काल महाराजांनी चांगलं सांगितलं, राक्षसाच्या सहवासात राहणारे माणसं बिघडत नाहीत, मनोधैर्य चांगलं लागतं, अंतरातला विश्वास चांगला राहते. आणि देवाजवळ असणारे माणसं ते कधीच सुधारले नाहीत, कैकेयी मंत्री सारखे. ठाला विठाला म्हणून कैकेयी मंत्री सारखे माणसं सदैव 24 घंटे जवळ आहेत. ते का सुधरत नाही याच्यात टाईम घालू नका. राक्षसासारखे रावणाच्या सगळ्या अविचारी माणसाजवळ राहणारे बिभीषणासारखे माणसं एक तसभरी आपल्या मनात बदल होऊ देत नाही. तेचही कळलं. चांगलं अगर वाईट ह्या दोन्ही परिस्थिती असतात. वाईट माणसं सुधरावी हे चांगलं आहे, पण सुधरलंच पाहिजे असं नाही, ही ईश्वराची लीला आहे. ज्यावेळेस प्रयत्न करून सगळं काम होत नाही त्यावेळेस हरी इच्छा म्हणायचं, आणि ज्यावेळेस काही न करताना होत राहते त्यावेळेस हरी कृपा समजायचं. पूज्य मोरारी बापूने सांगितले हे दोन गोष्टी जीवनात महत्त्वाच्या आहेत. सहज काम होत असेल तर हरी कृपा, प्रयत्न करून होत नसेल तर हरीची इच्छा. तुम्ही कशाला तुमचं सगळं डांगोरं मिळवता? त्याची इच्छा आहे ना होऊ नये. मग त्याच्या तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहो त्याची इच्छे. त्याला वाटतं ना तुझा अपमान झाला पाहिजे, तुझं वाटोळं झालं पाहिजे. मग तू कितीही कुठे जगात जरी गेला तरी शेवटी त्याच्या इच्छेनेच तुला जगावं लागणार. एक महात्मांचे गुरु भाऊसाहेब नेहमी सांगायचे, निघाले असे त्याला विचारलंय महात्म्याने की एकाने की महात्मा आपण कुठे चालले? म्हणजे ये न पूछे हमसे किधर जाएंगे, जिधर भेजेंगे उधर जाएंगे. ठाला विठाला आपला हा जन्म झाला की दुसरा जन्म तयारच आहे. दुरून आलो मी गा या
प्रवास आहे आपला. अनेक जन्म आपण जन्म मृत्यू पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी काय जननी जठरे शयनम यह संसारे. आद्य शंकराचार्यांवर किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित. काय होते अतिसवयीमुळे फजितीच चांगले वाटत असेल. मान अपमान हाच सन्मान वाटत असतो. लक्षात देण्याकरता सांगतो जरा भजन करा. ठाला विठाला. आदिवासी मनुष्य होता. आता सगळ्या सुविधा झाल्या. रस्ते झाले सगळे दळणवळण रेडिओ टी सगळे. त्यावेळेस काहीच नव्हतं. आदिवासी माणसं डोंगरात राहणाऱ्या माणसाला काहीच कळत नव्हतं बाहेर काय चालू आहे. असाच एक मनुष्य एका जवळच्या शहरामध्ये त्याच्या मित्राबरोबर आला. त्याला खूप आनंद वाटला. आणि एक हॉटेल होती किंवा खानावळ. तिथे माणसं यायची जेवून जायचे. याला वाटलं अरे वा याला काय म्हणतात पदार्थाला काय म्हणतात हे माहीत नाही. त्याचा मित्र गेला याच्याजवळ. हा एकटाच राहिला. याला असं वाटलं की काय हा राजा चांगला आहे. इथे सगळं अन्नदान त्याने सुरू केलं. मग हाय गेला. जे वाटलं काही म्हणता येत नाही बोटाने दाखवायचं. खाल्लं निघाला. आता याला काय माहीत आहे. हा फक्त पाहत माणसं जातात पण जाताना बिल देतात हे पाहतच नव्हतं. मग हा तसाच निघाला. त्या हॉटेलवाल्याने त्याच्या वेटरला पाठवलं की ना त्या मासे का रे बाबा काय लक्षात आलं की याला भाषा कळत नाही काही नाही. हे नुसतं असं खुणून केलं तर त्याला वाटलं पैसे म्हणजे तेही माहिती नाही. मग याने पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीस आले. लगेच येतात पोलीस. काहींचा जीव गेला तरी येत नाही. विठाला विठाला. नाथाच्या घरची उलटी खून असो. कालाय तस्मये नमहा. पोलीस आले. त्याच्या हातात बेळ्या टाकल्या आणि चालले. मग आता बेळ टाकल्यानंतर सरळ नेत नाही ते चौकातून नेतात. याला असं वाटलं काय राजा या नगरीचा आहे. खायला भरपूर. शहर दाखवायला 2 माणसं आणि पुढं ते स्टेशनचं त्यांचं ऑफिस लांब होतं. मग गाडीत बसलं. मग गाडी बसायला आहे. म्हणजे अपमान होतं तरी याला सन्मान वाटत होता. आणि ज्यावेळेस जवळ गेलं त्यावेळेस त्याचा एक जात भाई भेटला. त्याच्या भाषेत सांगितलं मूर्खा अरे तुझ्यावर गुन्हा लादलेला आहे. तुला अटक होणार आहे. तुला ताडण होणार आहे. शिक्षा होणार आहे. नाही म्हटले. त्यांनी मला शेर दाखवलं. शेर दाखवलं तुझी धिंड काढली. म्हणजे अपमान हा सन्मान वाटतो आणि त्या आनंदात मनुष्य जगत असतो. म्हणून हे सगळ्याचा अनेक प्रकारचा हा जन्मजन्मीचा आपला प्रवास अशाच प्रकारचा सर्व चालू आहे. आणि हा जन्म मरणाचा प्रवास सुखकारक व्हावा याकरताच भगवंताच्या लीलेचं वर्णन. म्हणून भगवंताने निर्गुण स्वरूप सोडून सगुण साकार झाले. ते हे चतुर्भुज कोंभिली जयाची शोभा रूपाली देखुनी नास्तिकी नोकिली भक्तरुंदे. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. मग याला सोंग म्हणतात. काही कालापुरतं जे केलं जाते त्याला सोंग म्हणतात. भगवंताचं हे सोंग आहे. अवताराला येणं आणि अवतार संपवून टाकणं. भगवान कारागृहामध्ये अवतीर्ण झाले आणि व्याधाचं बाण लावून आपलं अवतार कार्य संपलं. हे चरित्र आपल्याला माहिती आहे.
मूर्ती लोकांचा नियम आहे, येथ नाही उरो आले अवतार, हे रते पामर जीव किती. पण अवतार झालेत आणि संपलेले आहेत. हे सोंग आहे. काही दिवस केलं भगवंताने लोकांना ते हरिभक्ती पटावी म्हणून, ईश्वराची प्राप्ती व्हावी म्हणून. तसं तुकाराम महाराज म्हणतात, भगवंतानी कृष्ण हे एक सोंग घेतलेलं आहे. ठेविले नाम रामकृष्ण बुंती, रामकृष्ण हे एक नाव ठेवलेलं आहे. तसा विचार केला तर जन्माला आलेल्या मुलाला कुठं नाव असते? माऊलीने लिहिलेलं आहे, उपजलिया बाळकाशी नाव नाही जयापाशी, ठेविली नावेशी ओ देत उठी. त्याचं नाव ठेवलं पांडुरंग. थोडं कळत नाही, 8-10 दिवस झाले पांडुरंग म्हटलं की थोडं वाट त्याला पाहते, मग लक्षात येते ज्याने पांडुरंग म्हटलं की त्याला वाटते पांडुरंग नाव आपलं आहे. पहिला नावाचा अहंकार, हे सगळे अहंकारच असतात. नंतर जातीचा, नंतर धर्माचा, नंतर काय काय असे हे नसलेले गठोडे आपण डोक्यावर घेतो. निवासात होतं बा एक माणूस, आता काय नाही दिसत तो, इतके काळे कुट कपडे आणि सगळे काळ, एवढं मोठं गठोडं, खूप मोठं. तेव्हा मुलकी निवासपासून तिकडे गणपती मंदिरापर्यंत जायचं, तिकडून पुन्हा तिथं यायचं. इकडचे कोणी बोलावत नव्हते, तिकडचे कोणी या म्हणत नव्हते, पण नुसतं जायचं आणि यायचा. मग माणसानं का हे कसं काय, म्हणजे हे वृथा गठोडा आहे. काय गठोड्यात म्हणले कागद, त्याचा फायदा म्हणजे काहीच नाही, पण सवड काही 1 मिनिटाची नाही. तसंच आहे आपलं. आपण हे वेळेपणातच गठोडा आपण डोक्यावर घेतो. मी माझे आणि तुझे न धरी टाकी परते ओझे, भाव बळे फळती काय न धरी टाकी परते ओझे. मी आणि ममत्व ह्या 2 गोष्टी, जसं कर्मामध्ये कर्तृत्व मत आणि फलास्वाद ह्या 2 गोष्टी बाधक आहे, तसं जीवनामध्ये सुद्धा मी आणि माझं हे सगळं दूर करायचं असेल तर जे भगवंताने सोंग घेतलेलं आहे आपल्याला पटण्याकरिता, त्या देवाचं नाव घेतलं पाहिजे. 3ऱ्या चरणात हे सोंग कृष्ण अवतार. या रूपे अनंते कशा करता तर सर्वांचा उद्धार व्हावा म्हणून. पण भगवंताने विचार केला की आता या गोपिकांच्या याच्यातच राहणं किती दिवस आहे, पुढेही बहुत करणे आहे. पुढं मथुरेला जायचं आहे, कंसाचा नाक करायचा आहे, कंसाला ते कंसाबद्दल ज्यांचं काही असेल त्यांच्याकडे पाहायचं आहे, द्वारकेला जायचं आहे. हे पुढचं काम भरपूर आहे. आता आपल्याला का कामं थोडे आहेत का? आता 9:30 वाजून गेले, त्यात आता आरती व्हायची, प्रसाद घ्यायचा, पुन्हा जायचा आणि जाता जाता गाडी दिसली तर बरी आहे, ना याची गाडी त्याला आणि त्याची याला असा. गणपती महाराजची गाडी दिली आमच्या का बघताना. ते गाड्यासारख्या गाड्या भरपूर आहेत, त्याच्यामुळे आता कुठंही असा कधी कधी चांगली माणसं घरून येतात पण घरी जाताच येत नाही त्यांना. आणि एक गाय होती, गाय मुंबईसारख्या शहरात. मालक सकाळी सोडून द्याच
आता मुंबईला जर मनुष्य गेला ते गाडीवर त्याला काय म्हणतात, त्याला चाप का काय लावलं की बरोबर ते त्या गल्लीत घेऊन जाते गाडी इंटरनेटवर. आता गाय त्या मुंबईमध्ये राहणारी चरत चरत दिवसभर किती गल्ली बोळात गेले, आता त्याच्याकडे आहे का इंटरनेटची सोय? पण संध्याकाळी बरोबर मालकाच्या दारी जाते, गल्ली बोळा सगळं. आणि आपल्याला तर सगळं चांगलं हायवर रस्त्यावर घर असलं तरी दिसत नाही. दुसऱ्या मला वाटलं माझंच आहे, अरे अरे विठाला विठाला. पण असे सगळं आपण सर्व प्रसंग पाहत असतो. हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करण्या. आपल्याला बरंच काय, मोटरसायकलवरून गेलो आपण बाजूला, पण आपण पाहून घेतलं पाहिजे गाडी आपलीच आहे, सगळं पायथन आपलंच आहे, ते सगळं काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे. काही माणसं काळजीपूर्वक पाहतात, चोरटे लोक चोरून नेती पादरक्षा. एका माणसाने सांगितलं बरं का, आता तुम्हाला ते म्हणलं मी एखाद्या चांगल्या प्रकारची भारी चप्पल नेली, ते जवळजवळ 700-800 रुपयाची असेल. मला म्हणलं दुसऱ्या दिवशी 5,000चं नुकसान झालं. हे काय इकडून येते निकडून जाते लक्षात येत नाही. आपल्यालाही फार मोठं काम करायचं आहे. सगळी मंडळी आता प्रसाद घ्यायचा आहे. आमचे पत्रकार बांधव आले, त्यांचे नावाचा उल्लेख राहिला. सर्व मंडळी आपण आलेली आहात. तेव्हा भगवंताने आता ह्या गोपिकांच्या वलयातून पुढं जाण्याचा सगळा विचार केला. पुढेही बहुत करणे आहे. मग काहींना असं वाटेल भगवंतानी जो अवतार घेतला हा नुसतं मनोरंजनाकरता घेतला का, गोपिकांच्या त्यांच्या समाधानाकरता घेतला. तुकाराम मला म्हणतात तसं नाही. Hare
तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. आताच आपले माजी आमदार सन्मानाने श्री नरेंद्र पाटील घुले साहेब आलेले आहेत, माजी आमदार श्री बाळासाहेब आलेले आहेत. सर्व नेते जात धर्म पक्ष हे कार्य करण्याकरता असतात. शेवटी सर्वांना मिळून आपल्याला देशहित देश वैभव वाढवत राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तो सर्वच पक्षाची कार्यकर्ते मंडळी आलेले आहेत, सर्व जाती धर्मातील बांधव आलेले आहेत. सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो. तुकाराम महाराज म्हणतात, भगवंतांनी नुसतंच ते गोपी करता हे केलेलं नाही, तर हे धर्माची स्थापना करण्याकरता केलं. जेने धर्माशी जीर्णोद्धारू केला. रामकृष्णाचे अवतार ही धर्माचा जीर्णोद्धार करण्याकरता. जीर्णोद्धार म्हणजे जुन्याचं नवीन करणं. एखाद्या राजविल्याला जसे आता आपण पाहतो गड किल्ले वगैरे आपले नेते मंडळी सगळे करतात, त्याच्याकरता मग सगळं केलं जाते. याला किती खर्च येईल, मग बजेट केलं जाते. त्याला पुन्हा असं एखादा म्हणून फार दिवसातून गेला म्हणजे लक्षातही येत नाही किती सुंदर झालं. तर जुन्याचं नवं करत राहा. भगवंतानी धर्म कधी कोणाकडून नष्ट झालेला नाही. धर्म आपुशी गुढे असे म्हणणारी माणसं आपण नेहमी करता पाहत असतो. धर्म नष्ट होत नाही. धर्म विश्वस्य जगत प्रतिष्ठा, हा जगाची प्रतिष्ठा वाढवणारा हा धर्म आहे. त्याला मानव धर्म आपण म्हणूया. तर त्या सर्व धर्माची वाढ साधुसंत महात्मे आणि सर्वच नेते मंडळी हे सर्व करत असतात. मानवता माणसामध्ये माणुसकी वाढावी आणि मानवता दृढ व्हावी याकरता हे सर्व प्रयत्न असतात. म्हणून आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. भगवंताने अवतार घेतला. अवतारती म्हणजे वरून खाली येणे. याला अवतार निर्गुणातून सगुण साकार तो झाला. अशा भगवंताच्या लीला कृष्ण अवतारामध्ये एक ना अनेक झाल्या. गवडणी गाराण्याला कंटाळल्या, आपल्या त्या खोड्या करायला कंटाळल्या आणि यशोदेकडे गाराणी घेऊन गेल्या. आणि यशोदा आईसुद्धा गाराण्याला कंटाळली आणि मग ते सगळे कृष्णाला सांगायला लागली, कृष्णा हे रोज रोज माझेच कामं मला खूप आहे. आता जसे आपले नेते मंडळी काम करतात त्यांचं लवकर होत नाही. तर वादळ आहे, चक्रीवादळ आहे, पुन्हा काय असे सुनामी लाटासारखं आहे. त्रस्त होते की नाही माणूस, हे करावं का ते कर, नाही तर मग कोरोना तर आहेच. मग तसं यशोदाई म्हणायला लागली, हे सगळं करता करता माझे नाकी नेऊ चाललं. बहुत कामे मज नाही आरानो, एक सारे तातो पुढे उरे. माझेच कामं मला भरपूर आहेत, तू कामं वाढवून ठेवले. भगवंताचा कान धरला, सांगितलं की आता उद्यापासून तू गायीकडे जा. भगवान आता गायी घेऊन निघाले. पेंद्या सुदाम्या वैजा वाकड्या यांनी आपापल्या गायी घेऊन ते रानावनात निघाले. गायी घेऊन रानात जरी गेले तरी त्याची शिकार करणारी बरीच माणसं आहेत. आता वाघ तसं पाहिलं तर हा शिकारी प्राणी आहे. पण आता कायदा बाजूला असल्यामुळे काहीच करता येत नाही. वन्य प्राणी संरक्षण कायदा जसा आहे ना, आता आपल्या इकडे जवळजवळ 3 महिने झाले एक माकड आहे. एवढं त्रस्त केलं सगळ्यांना. लहान लहान मुलांना, एका मुलाचा तर कानच तोडला. आणि ते आमच्या महाराजाचंच नातू आहे, पण मेठे महाराजाचं. बरं हुशार असं आहे, वन खात्याची माणसं 10 आले, पिंजरे आणले, ते बंदुकी आणले त्यांनी ते बेशुद्ध करायला. पण ते आले की दिसतच नाही कुठं आहे. आणि एरवी ते दिसते, त्याला नुसतं थोडं काय पिंजऱ्यामधली फळं घेते आणि त्याच्या हाताने ते दार लावते. माणसाला जमणार नाही एवढं. मग ह्यात सगळ्या त्याच्यापासून त्रास होते. ते त्रास मिटवण्याकरताच काहीतरी नामी युक्ती लावावी लागते. त्याला धरायचं म्हणा, बेशुद्ध म्हणा, किंवा जे जे करेल ते सहन करायचं, एवढं तरी करावंच लागते की नाही. तर हे सगळं करण्याकरता कर म्हणजे आता भगवंताला सांगितलं की तू गाय घेऊन जा. मग गाय घेऊन भगवान जात असताना, गायीचं रक्षण करत असताना बाकीचेही जे भक्षक माणसं होते त्यांचं अगदी युक्तीने भगवंतांनी नायनाट केला. अवघी दैत्य खाणे वने
काही राक्षस अजगराचं रूप घेऊन आले, काही बगड्याचं घेऊन आले, काही कावड्याचं रूप घेऊन आले, म्हणून अवघी दैत्य खाली रूप जरी बदलले भगवंताने जाणलं आणि हे सर्व करून ज्यांच्याकरता केलं होतं त्यांना एकत्र केलं. तेव्हा म्हणतो देवा आता खूप टाईम झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या. भगवंताचा अवतार कार्य ज्यांच्याकरता होतं त्यांना आता पोटभर खाऊ घालायचं होतं. पण खडकी सोडियेला मोठा आजीचा दैकाला गोमटा. भगवान आता त्या गोपाळांना काला वाटायला लागले. ज्या गोपाळांना काला वाटायला लागले त्या गोपाळांचं आपण मोठ्या प्रेमाने चिंतन करू. कीर्तनाची सेवा आटोपलेली आहे. मी सुरुवातीला बोलून गेलो की सर्व आमची कीर्तनकार मंडळी, गायक, वादक सर्व सेवा करणारे सर्वांनी अतिशय सश्रद्धा अंतःकरणाने काम केलं. सर्वांचंच आम्ही अभिनंदन करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. आणि आपल्यालाही दोन शब्द संदेश देण्याकरता आता योगायोगाने इथं नरेंद्र पाटील आलेले आहेत. सर्व नेत्याच्या मंडळीने दोन शब्द ते आपल्याला संदेश देतील. माऊलीचं भजन अगोदर घेऊ आणि भजन झाल्यानंतर दोन शब्द बोलतील आणि मग हंडीचा अभंग होईल. काल्याचा अभंगाची शेवटची चाल होईल. आरती होईल. आरती झाल्यानंतर जेवढे आज अन्नदान करणारे भक्तमंडळ आहे त्या सर्वांचं आपल्याला सर्वांची विनम्र प्रार्थना आहे की आपण प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. सर्वांनी प्रसाद घेऊन जावं ही सर्वांना विनम्र प्रार्थना आहे. तोपर्यंत माऊलींचं भजन करू. ज्ञानेश्वर Thank you.